आपली आता मेट्रो आपली हे बघा. आता आपण अंडरग्राउंड गेलो मित्रांनो. तुम्हाला MMRC हा ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये तिकीट काढावे लागेल. तर आता मी मरोल टू सिद्धिविनायक हे तिकीट बुक करतोय. त्याची जी प्राइस आहे 50 रुपये. 50 रुपये फेअर आहे. तर तुम्ही गुगलद्वारे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही ॲक्वा लाईन 3 आहे आणि मी इथे उभा आहे मरोळ नाक्याला. तर आपण मरोळ नाका टू सिद्धिविनायक हा असा प्रवास करणार आहे. तुम्ही बघू शकता आता इथून मी खाली चाललो आहे अंडरग्राउंड. ही पूर्ण टोटली अंडरग्राउंड मेट्रो आहे. तर चला आपण जाऊया आता. एकदम अतिशय एकदम भारी बनवलेलं आहे हे मेट्रो स्टेशन. टोटली अंडरग्राउंड आहे. हा आता इथून मेट्रो आपण पकडतोय सिद्धिविनायकला चाललोय. चला तुम्हाला दाखव. तर मित्रांनो इथे समोर बघा तिकीट काउंटर आहे आणि ऑटोमॅटिक मशीन तिकीट काउंटर आहे. त्याच्यानंतर इथे पुढे सिक्युरिटी चेक आहे. आपली बॅग वगैरे सामान स्कॅन करून तुमची तिकीट QR कोड वगैरे तो इथे स्कॅन करून तुम्ही इथे एंट्री करू शकता. एंट्री केल्यानंतर इथे बघा लिफ्ट आहे. लिफ्टने खाली जाऊ शकता तुम्ही किंवा इथे सीडी आहे आणि ॲक्सेलेटर पण आहे. तर इथे बघा हा मोठा ॲक्सेलेटर आहे. त्या ॲक्सेलेटरने आपण खाली जाणार आहे आता. आणि इथे 1 आणि 2 नंबर असे प्लॅटफॉर्म आहेत अंडरग्राउंड. तर आपल्याला 1 नंबरवरून टुवर्ड्स कप परेड या साईडला आपल्याला मेट्रो पकडायची आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपण खाली पोहोचलो आहे. ही CST साठी जाणार आहे आणि इथे गोरेगाव. प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि हा प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे. जो जातो कप परेड आणि तो जातो गोरेगाव JVLR. हे बघा मित्रांनो हा चार्ट लावलेला आहे आपला की कुठून कसा कुठपर्यंत कुठले स्टॉप आहेत याची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये. ते सगळ्या स्टॉपची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे या चार्टच्या द्वारे कळेल की नेक्स्ट स्टॉप कुठला आहे आपला. आपण आता 1 नंबर प्लॅटफॉर्मवरती जे उभा आहोत मरोळ नाका, मरोळ फेविकॉल नाका हे स्टॉपचं नाव आहे. 6-6 मिनिटाला मेट्रो आहे मित्रांनो. फ्रिक्वेन्सी चांगली आहे याची. बघूया आतमध्ये गेल्यावरती कळेल. याच्या आधी आलो आहे मी बँड्रापर्यंत गेलो आहे. त्याच्या पुढे बघूया कसा प्रवास आहे. बँड्रापर्यंत तर केला आहे मी आणि याची जी तिकीटची फेअर आहे ती 50 रुपये आहे सिद्धिविनायकपर्यंत. खाली आहे बघा जबरदस्त आहे. एवढी काय गर्दी नाही आहे, नॉर्मल आहे. मरोल फेविकॉल बऱ्यापैकी गर्दी आहे. हे बघा मित्रांनो अनाउन्समेंट पण करतायत स्पीकरवरती की मेट्रो आता येणार आहे 2 मिनिटामध्ये. हे असे ऑटोमॅटिक दरवाजे आहेत तिथं. हे बघा मित्रांनो मेट्रो आली आपली आता. मित्रांनो बघूया आपण कशी आहे मेट्रो आपली. या मेट्रोमध्ये चार्जिंगची सुविधा पण आहे. चांगले मोठे कोच आहेत. भारी आहे. एक नंबर आहे.
हे बघा आता आपण अंडरग्राऊंड गेलो आहे मित्रांनो. हे बघा मरोळ नाक्यानंतर लगेच आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो T2 आला लगेच. खूप स्पीड आहे या मेट्रोचा. मित्रांनो आपण 20 मिनिटांमध्ये सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आपण पोहोचलेलो आहे. बघू शकता की एवढी गर्दी नाहीये, बऱ्यापैकी आहे. लोकांना माहित नाहीये की कपपर्यंत मेट्रो चालू झालेली आहे. सगळ्यांनी याचा मेट्रोचा उपयोग घेतला पाहिजे. एकदम खूप फास्ट आहे अंडरग्राउंड मेट्रो. लवकरात लवकर आपण पोहोचलो. आपण 20 मिनिटात, अवघे 20 मिनिटं लागले मला. 20 मिनिटात पोहोचलो. हे बघा अप्रतिम मेट्रो स्टेशन बनवलंय. हे वरती आलोय आपण, बघू शकता. सगळं वॉशरूम वगैरे सगळं वरतीच आहे. लिफ्ट एकदम इंटरनॅशनल मेट्रो स्टेशन असतं त्याच प्रकारे हा मेट्रो स्टेशन बांधण्यात आलेलं आहे. आणि सगळीकडे सूचक फलक लावलेले आहेत की तुम्हाला कुठून कसं जायचं आहे किंवा मेट्रो पकडायचे, कुठल्या गेटने बाहेर जायचं आहे याची स्टेशनवरती, मेट्रो स्टेशनवरती सगळी माहिती दिलेली आहे. तर चला मित्रांनो, आता आपण सिद्धिविनायक मंदिराच्या इथून आपण बाहेर पडणार आहे. तर B1 B2 हा गेट नंबर आहे. आपण B1 मधून चाललो आहे. आपण एक्झिट घेतला आहे इथून आता आणि बाहेर पडू आपण लवकरच. बघू शकता स्टेशन आता सध्या तरी एवढी गर्दी नाहीये, पूर्ण खालीच आहे. बघू शकता, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतच असेल, गर्दी खूपच कमी आहे. सध्या काय गर्दी नाहीये इथे. बघू शकता ॲक्सिलेटर खूप मोठा आहे. तर चला आता आपण म्हणजे ऑलमोस्ट मरोळ ते सिद्धिविनायक यायला 20 मिनटं लागले मला. 20 मिनटामध्ये मी पोचलो. सध्या काय एवढी गर्दी नाही आहे, खालीच आहे, बघू शकता. हा एक सर्वात मोठा ॲक्सिलेटर आहे. हे बघा,
मोठा आहे ॲक्सिलेटर, तुम्ही बघू शकता. आणि बाजूला तुम्ही चालत पण येऊ शकता, सीडी वगैरे आहे. चांगला प्रवास झाला एकदम आणि लवकर आलो. तर बघू ह्याच्या पुढे अजून आपण कप परेडपर्यंत पण जाऊन बघूया. सध्या आता आपलं काम इथेच आहे. B1ने एक्झिट करतो आपण. डायरेक्ट सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर पडणार आहोत. B1 गेट सिद्धिविनायकला बॅक साईड. तुम्ही बघू शकता आपण B1 मधून बाहेर पडलो आहे आणि सिद्धिविनायकचा बॅक साईडचा गेट आहे जिथे रांग लागली जाते. तिथूनच आपल्याला हे बघा समोर इथून आपल्याला सगळं चालत जायचं आहे. जो मेन रोड आहे सिद्धिविनायकच्या मंदिराचा, तिथून असं सगळं चालत जायचं आहे. सरळ परत सगळं चालत जायचं आहे. भेटून चालत चालत इथे हा HP पेट्रोल पंप आहे, तिकडे बाहेर पडतो. हे बघा इथे सिद्धिविनायक मंदिर आहे आणि इथे हा पेट्रोल पंप आहे HP. हे आहे सिद्धिविनायक मंदिर. भेटून बाहेर आले की थोडं कन्फ्यूज होतं. अजून चेक करावं लागेल आपल्याला की कोणता कन्व्हिनियंट आहे मेन रोडमध्ये यायला. हा आहे सिद्धिविनायक मंदिर. आणि इथे आहे मेन रोड. आपण तिकडून आलो समोरून त्या मधल्या गल्लीतून.